हॉटेलमध्ये जाऊन अख्खा मसूर खाण्यापेक्षा घरच्या घरी हॉटेलसारखा लागणारा अख्खा मसूर नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका। सर्वात आधी 1 वाटी अख्खा मसूर कुकरमध्ये ॲड करायचा, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि अख्खा मसूर चांगला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। अख्खा मसूर धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये 2 ग्लास पाणी ॲड करायचं, एक चिरलेला कांदा ॲड करायचा, त्यानंतर बारीक आकाराचे चिरलेले 2 टमाटर ॲड करायचे, अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा हिंग टाकायचा, चवीनुसार मीठ ॲड करून 1-2 चमचे तेल टाकायचं आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्या करायच्या। कुकरच्या 4 शिट्ट्या करून झाल्यानंतर कुकर थोडा थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण खोलून तुम्ही पाहू शकता अख्खा मसूर परफेक्ट 4 शिट्ट्यामध्ये शिजलेला आहे। आता गॅसवर एक कढई ठेवून कढईमध्ये 4-5 चमचे तेल ॲड करायचं। तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये 1 चमचा जिरे, 10 ते 12 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, 1-1.5 इंच आल्याचे कट केलेले तुकडे, थोडासा कढीपत्ता, 1 चमचा घरचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर ॲड करायची आणि तेलामध्ये मसाले चांगले फ्राय करायचे। मसाले चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून झाल्यानंतर शिजवलेला अख्खा मसूर ॲड करायचा। मसाल्यामध्ये अख्खा मसूर चांगला एकजीव होईपर्यंत मिक्स करायचा। भाजीला उकळी आल्यानंतर 1 चमचा साजूक तूप किंवा 1 चमचा बटर ॲड करायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निश करायची आणि अशा प्रकारे हॉटेल स्टाईल एकदम परफेक्ट असा अख्खा मसूर तयार आहे। तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की करून बघा। थँक्स फॉर वॉचिंग।